वाईटचा पिचिंग द ऑफस्टम्पला चेंडू ठेवल्यानंतर आपण बघतो की नक्कीच यावेळेला पहिलीच अवांतर धाव खात्यामध्ये समाविष्ट केलेली आहे। नथू हवा देखील आहे, ढगाळ वातावरण, नाशिक सारख्या ठिकाणी जोरदार पाऊस आणि त्याच अनुषंगाने बघतो की या ठिकाणी याही वेळेला आउटसाइड ऑफ स्टम्पला चेंडू ठेवल्यानंतर पंचांचा कॉल येतोय वाईटचा। थोडीशी अनुभवाची कमी बघायला भेटते। 10 नंबरची जर्सी, 2 चेंडू सलग वाईट चेंडू हाताळलेला आहे। धावफलकावरती धावसंख्या आपल्याला बघायला भेटते ती 2 धावसंख्या। नथू करतो गोलंदाजी, स्ट्रायकर फलंदाज असेल तो योगेश। क्षेत्ररक्षणाची बाजू पाहू शकाल, शॉर्ट गली, शॉर्ट कव्हर्स आणि शॉर्ट मिडऑफ असं हे उजव्या साईडचं क्षेत्ररक्षण। याला चान्स घेतलाय, मोठा फटका मिडॉनच्या टोक्यावरनं सिंधूला पाठवलंय डीप लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी सुपर फटका, 4 धावा। अतिशय देखणा स्ट्रोक आला आणि अतिशय देखणा स्ट्रोक येत असताना नक्कीच 2 चेंडू सलग वाईट चेंडू हाताळले होते। त्यानंतर या ठिकाणी चौकार जातोय। चौकाराच्या 6 मध्ये धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 6 धावसंख्या। आतापर्यंत 1 चेंडू टाकून झालेला आहे। तिलोळी संघाचा हा फलंदाज योगेश ऑन द फायर, पहिला ब्रँडेड फटका। षटकातील दुसरा चेंडू कव्हर्स रिजन मधून चेंडूला खेळून काढतो आणि कव्हर्स रिजन मधून चेंडूला खेळून काढल्यानंतर नक्कीच चेंडू जातोय सुपर कव्हरच्या क्षेत्रामध्ये। त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण पाठीमागे बघायला भेटतंय आणि सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटल्यानंतर नक्कीच 2 धावा नाही तर तिसरी धाव देखील आलेली आहे आणि 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत। 3 धावेनंतर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 9 ही धावसंख्या आपल्याला बघायला भेटते। एक सुपर कॅमेरामॅनचं या ठिकाणी कार्य चालू आहे, कारण की नक्कीच कॅमेरामॅनना देखील मात्र सॅल्यूट करूया। आमच्या मात्र नक्कीच लॅपटॉपवरती कार्य करण्यासाठी अभिजित दुपे एक मोठं नाव आहे जीटीसी चॅनल वरती आणि त्याच अनुषंगाने आपण मात्र बघतो की नक्कीच संकेतजी या ठिकाणी लॅपटॉपवरती कार्य करण्यासाठी सज्ज, त्यांचे देखील सरचं स्वागत। हो, या वेळेला खाली राहिलेला चेंडू आपण पाहतोय की नक्कीच थोडासा फ्रंट फुटला जाऊन चेंडूला खेळून काढण्याची पूर्व तयारी केली होती। षटकातील चेंडू टाकून झाले आपण पाहतो की 3 अद्याप 3 चेंडूचा खेळ शिल्लक। चान्स घेतलाय सरळ बॅटने डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून जातोय। लॉंग स्टॉप मध्ये चेंडू येतोय। लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय तोपर्यंत नक्कीच सुवर्ण संधी होती 2 धावा घेण्यासाठी। 2 धावा पूर्ण, 2 धावानंतर फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की तब्बल धावसंख्या झाली होती 11 धावसंख्या। की नेमजस्तीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला असंख्य क्रीडाक्षकांचा जीव तळमळतोय। मित्रांनो, आपण पाहू शकाल जीटीसी चॅनलला सबस्क्राइब करा आणि नक्कीच एक चांगली स्पर्धा पहा विळवंडीकरांच्या वतीने। राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज। स्टेप आउट झाला, चान्स घेतोय डीप मिडऑफच्या वरनं चेंडूला खेळून जातोय। नक्कीच क्षेत्ररक्षक त्यानं सुद्धा चेंडू जातोय आउट ऑफ पार्क मध्ये। पुन्हा एकदा ब्रँडेड फटका, 4 धावा। पहिल्या षटकातील अद्याप शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे। धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की 15 धावसंख्या। काय जबरदस्त फलंदाजी याही वेळेला नक्कीच कव्हर रिजन मधून चेंडूला खेळून करतोय आणि शॉर्ट कव्हर मध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं जाईल तोपर्यंत नामी संधी होती 2 फलंदाजांकडे 1 धाव घेण्याची। 1 धावानंतर फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 16 धावसंख्या। एका षटकाचा खेळ समाप्त होतोय। तिलोळी या संघाची धावसंख्या बिनबाद 16। आज या स्पर्धेचा दुसरा दिवस स्वागत करतो आम्ही आपले शब्द सुमनांच्या या वर्तमाने आनंदले वातावरण अवघे इथले अतिथींच्या या आगमनाने नक्कीच प्रमुख अतिथी असतील आणि प्रमुख अतिथींचा आपण मात्र शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय। दुसरा गोलंदाजी मार्कुटी नवनाथ। पहिला चेंडू, हो जबरदस्त चेंडू यावेळेला नक्कीच लँड केलंय गुडलँड स्पॉट वरती। चेंडूला लँड केल्यानंतर अतिरिक्त उसळी बघायला भेटली। सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने सुरुवात झाली दुसऱ्या षटकाची। नवनाथ आपल्या षटकातील पुढचा चेंडू, याही वेळेला काय जबरदस्त चेंडू हाताळलाय। लेंथ किती चांगली आहे। ओनली ऑफ नो बॉल आहे का? यस, नो बॉलचा इशारा आहे आणि नो बॉलचा इशारा असल्यानंतर नक्कीच थ्रो गोलंदाजाला अलाउड नाही आहे।
कुठल्याही प्रकारचा थ्रो गोलंदाजाला अलाउड नाही आहे याची नोंद घ्यायची आहे मित्रांनो. पूर्ण 90 अंशाची काटकोन करणारी गोलंदाजी तुम्हाला करावीच लागेल आणि या अनुषंगाने आपण बघतो की निकेचा दुसरं षटक चालू आहे. नवनाथाच्या स्वरूपामध्ये फलकावरती धावसंख्या 17 बघायला भेटते. स्ट्राइक एनला बघायला भेटतो तो योगेश आणि नॉन स्ट्राइक लाईन असेल तो यादव आतापर्यंत नक्कीच एका चौकाराने खेळतोय. योगेश एका चौकाराने खेळतोय. प्रेक्षकांची गर्दी मैदानाच्या चारही बाजूला वाढत जाते. आपण बघतो की कालच्या दिवसामध्ये जसा भरभराटून प्रतिसाद भेटला तसाच प्रतिसाद भरभराटून भेटेल. याचा प्रीटचा कॉल बघायचा आहे की प्रीट वरती मोठा फटका आहे की नाही. यावेळेला शॉटचे निश्वातम फुलचा फटका ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू येतो डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 3 क्षेत्ररक्षक येतात आणि जोपर्यंत लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला येऊन क्षेत्ररक्षण करतोय तोपर्यंत संधी निर्माण झाली एक धाव घेण्यासाठी. एक धावची भर पडते. धावसंख्या 1 ने पुढे सकते 18 धावसंख्या. राइट आर्म ओव्हर द विकेटच्या बाजूने नवनाथ करतोय गोलंदाजी. शॉट चेंडू ऑन साइडला चांगला सक्सेसफुल प्रकार बघायला भेटतोय. चेंडू येतोय मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला भेटतंय आणि सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटल्यानंतर एक धाव येते. एक धावानंतर फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 19 धावसंख्या. खऱ्या अर्थाने कालचा दिवस गाजवला आपण बघितला मित्रांनो. कालच्या दिवसामध्ये दमदार खेळ केला तो पिंपळणारी या संघाने. शेवटच्या मोमेंटला ज्या संघाला पराभूत केलं फायनलच्या मेगा फायनल मध्ये अक्षरशः पोलच्या फायनलच्या मॅच मध्ये रवळगाव संघाला पराभूत केलं. शॉट चेंडू ऑन साइडला मिड विकेट आणि मिड ऑनच्या मध्यबंधात चेंडूला खेळ करतोय. चेंडू जातोय ब्रँडेड फटक्यासाठी सुपर फटका 4 धावा. या 4 ने धावसंख्या पुढे सरते. धावसंख्या झालेली 23 धावसंख्या. नवनाथ थोडासा महागडा ठरतोय. चांगला समाचार घेतोय फलंदाज तयार. यावेळेला नक्कीच बॅटपुरला जाऊन पंच केलेला फटका आणि त्यानंतर बघतो की आपल्या स्वतःच्या फलतवरती सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटतं आणि सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटल्यानंतर एक धाव तर आहे. एक धावानंतर फलकावरती धावसंख्या 24 वरती जाते. षटकातील चेंडू टाकून जाते. आपण बघतो की 5 शेवटचा चेंडू शिल्लक की नेमजस्तीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला 64 संघाला प्राधान्य दिलंय या मॅच मध्ये आणि या राष्ट्रवादी चषकामध्ये 64 संघाला प्राधान्य देत असताना आपण बघतो की आजचा हा दुसरा दिवस दुसऱ्या दिवसातील पहिला सामना. स्टंपच्या बाजूने शॉट चेंडू ऑन साइडला चांगल्या प्रकारे फटका घेऊन करतोय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये बघायचं आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे की नाही. चेंडू निसरता होतोय कारण की पॉवर प्लेचा खेळ आणि पॉवर प्लेचा खेळ चालू असल्यानंतर 3 धावा यशस्वीपणे पूर्ण केलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चेंडू फेक तितकी चांगली झाली नाही आणि चेंडू फेक तितकीच न चांगली झाल्यानंतर बघायचं आहे की चेंडू निसरता होतोय त्या ठिकाणी बघायचं की एकंदरीत मला वाटतं 5 धावा आलेल्या आहेत. 5 धावा येतात. एक धावेला किती महत्वपूर्ण योगदान आहे सातत्याने तुम्हाला बघायला भेटते. फलकावरती धावसंख्या 29. 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण पाहू शकाल तिलोळी या संघाची धावसंख्या बिनबाद 29. पॉवर प्ले समाप्त होतोय. तिसरा गोलंदाजी मार्क होती बघायला भेटतोय. किशोर समोर फलंदाज असेल तर मला वाटतंय नक्कीच यादव. झिरो 7 नंबरची जर्सी परिधान केलेला हा गोलंदाजी मार्क होती बघायला भेटतोय. यादव करिता पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाल्यानंतर क्षेत्ररक्षणाची बाजू सजवली जाते.
कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारी लोक कधी कारण सांगत नाही, कारण की 2 षटके समाप्त 29 धावसंख्या जबरदस्त धावसंख्या बघायला मिळते. पहिला चेंडू यावेळेला नक्कीच नो बॉलचा इशारा पंचांनी घोषित केलाय. आज विकेटच्या बाहेर चेंडू लँड झाल्यानंतर आपण पाहू शकाल की नो बॉलने सुरुवात होते. बीजा अंकुरे ओल्या मातीच्या कुस्तीत कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात, हे माळ राणी खडकात मैदान सजवलेलं आहे. आणि त्यानंतर बघतो की यावेळेला शॉट चेंडू होता, नक्कीच मोठा फटका खेळण्याची तयारी दर्शवली होती. चेंडू फळीचं मिलन झालं, परंतु चेंडू जातोय पहिल्या स्लिपच्या क्षेत्रामध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला भेटते आणि सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटल्यानंतर एक धावेची भर पडते. एक धावेनंतर स्ट्राइक इनला रोटेट केलेला आहे. उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत मी नवी दिशा असावी, घरट्याचे काय कधी बांधता येईल, क्षितांच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. आपण पाहू शकता राष्ट्रवादी चषक 2022 विरवंडीकरांच्या वतीने हे दृश्य रमचित्र सोहळा तुमच्या आमच्या समोर मात्र नक्कीच आहे, कारण की हा थरार आहे क्रिकेट महासंग्रामाचा. पुढचा चेंडू समोरचा पाय पुढे काढला, शॉट मुलांच्या क्षेत्रामधून चेंडूला खेळून काढण्याची तयारी दाखवताना 38 सेकंद पहिला फलंदाज बाद होतोय. आउट झालेला फलंदाज मिस्टर योगेश बॅक टू द पेव्हिलियन. तिलोळी संघाचा हा योगेश बॅक टू द पेव्हिलियन मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये. धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकाल 32 ही धावसंख्या बघायला मिळते. षटक चालू आहे ते तिसरं. या जीटीसी चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा, एक चांगली स्पर्धा बघा, कारण की जीटीसी चॅनलला ज्यांनी सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच सबस्क्राइब केलं असेल सगळ्यांचा मी त्रिवार मुद्रा करतोय, नमस्कार करतोय. माझ्या लाईव्ह थेट प्रेक्षेपण पाहणाऱ्या क्रीडा रसिकांसाठी चेंडू 3 झालेला आहे. नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये सुनील. चला नवीन फलंदाज लगेच जायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. सुनील तिलोळी संघासाठी आउट झालेला फलंदाज आपण पाहू शकाल. या 4 धावांनंतर फलकावरती धावसंख्या बघायला मिळते 36 धावसंख्या. 4 चेंडू अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक. स्ट्राइकिंगला पाहू शकाल यादव, नॉन स्ट्राइकिंगला सुनील. नवीन फलंदाज गोलंदाजी मार्फत तयारीमध्ये. खूपच खराब चेंडू, कारण की नक्कीच विकेटच्या बाहेर चेंडू लँड होतो आणि विकेटच्या बाहेर चेंडू लँड झाल्यानंतर नो बॉलचा कॉल येतोय पंचांकडनं आणि नो बॉल असल्यानंतर पुन्हा एकदा फ्री चा कॉल. उधाण येते, तुफान येते, वादळ येते. ऑन साइडला डिफाईन क्षेत्रामध्ये ग्लास केलेला फटका, जबरदस्त बिग प्रहार. चेंडू जातो ब्रँडेड फटक्यासाठी सीमा रेषा पार. 4 धावा. माफ करावं. शेवटचा चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील. एका बाजूला असेल तो नाईकवाडी बी संघ, दुसऱ्या बाजूला आहे तो तिलोळी संघ. नाईकवाडी बी संघाच्या संघनायकाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा विचार आणि त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी जे पाचारण केलेलं आहे. सुंदर स्टार्ट. यावेळेला नक्कीच मिळवणारे मिडविकेटच्या मध्यभागात चेंडूला खेळून काढतो. चेंडू जबरदस्त रित्या हाताळतोय. चेंडू सीमा रेषा पार होतोय. मंच नटला आज सन्मानासाठी. हा मंच नटलाय नक्कीच या राष्ट्रवादी चषकाचा मंच नटलाय विळवंडी गावाचा, कारण की विळवंडीकरांच्या वतीने आयोजित केलेली भव्य दिवस स्पर्धा. या स्पर्धेचा आपण पाहू शकाल दुसरा दिवस. पहिल्या 3 सेकंदाचा खेळ समाप्त. 15च्या सरासरीने धावसंख्या बघायला मिळते ती 45. एक फलंदाज बाद तिलोळी संघाचा.
गोलंदाज दत्तू, नो बॉलचा कॉल येते पंचांकडनं. सातत्याने आतापर्यंत या विनिंगचा पूर्ण विचार केला तर नक्कीच हा तिसरा नो बॉल आहे आणि तिसरा नो बॉल असल्यानंतर बघायचं आहे की प्रीटचा कॉल स्ट्राइक इनला पहिल्यांदा सुनील तिलोळी संघाचा. शॉट चेंडू समोर चेंडूला घेऊन जातोय आपल्या स्वतःच्या फळीवरती सुंदरपणे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्धार. एका प्रयत्नामध्ये चेंडू हातामध्ये तर आला नाही, परंतु नक्कीच धाव घेण्याचा कुठल्याही प्रकारचा निर्धार नाही. डॉट चेंडू. हो यावेळेला नक्कीच ब्लॉक हॉल मध्ये चेंडू असलेला होता. सुपर बॉलिंग, गुड कमबॅक केलं इथं या गोलंदाजाने. पहिला चेंडू नो बॉल हाताला होता, त्यानंतर आपण बघतो की सुपर बॉलिंग आणि सुपर बॉलिंग करत असताना राईट आउट विकेटच्या बाजूने शॉर्ट चेंडू. यावेळेला नक्कीच चांगला फटका आहे आणि चांगला फटका खेळत असताना चेंडू खाली क्षेत्ररक्षक देखील आहे. बघायचं की त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण झाल्यानंतर फेकीत झाल्यानंतर केवळ एक धावेवरती समाधान म्हणावं लागेल ते दोन्ही फलंदाजांना. एके धावाची भर पडते. फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 47 धावसंख्या, 47 लॉस ऑफ द 1 विकेट ऑन द बोर्ड. 47 ही धावसंख्या तिलोळी संघाची. और द स्टंपच्या बाजूने आपण पाहायचं आहे क्रिकेटच्या पंचांचा कॉल येतोय तो वाईटचा. कारण की मित्रांनो कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं होतं की सर्वाधिक धावसंख्या याच मैदानावरती आपल्याला बघायला भेटली होती. 6 षटकांच्या खेळामध्ये 117 धावसंख्या. शॉट चेंडू ऑन साइडला मोठा फटका आहे आणि त्यानंतर बघायचं की फेकून दिल्या चेंडूला शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा मारतोय 6 धावा डीजे. धावसंख्या बघायला भेटते ती 54 धावसंख्या. महाग ठरतोय गोलंदाज आणि गोलंदाज महाग ठरल्यानंतर बघायचं की नक्कीच डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू राखून करतोय आणि डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू येत असताना बघतोय की एक धाव तर येते. एके धावनंतर फलकावरती धावसंख्या पुढे सरते 55 धावसंख्या. यादव आणि सुनील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळते. यादवच्या बॅटमधून आतापर्यंत 5 चौकार आणि त्यानंतर 1 षटकार. सुपर परफॉर्मन्स. नो बॉल. यावेळेला मिडॉन क्षेत्रामधून चेंडू राखून काढण्याची पूर्व धमक दाखवत असताना नक्कीच पहिल्या प्रयत्नामध्ये थोडंसं गचा क्षेत्ररक्षण, दुसऱ्या प्रयत्नामध्ये चांगल्या मात्र चेंडूला फील्ड केलंय. 2 धावेसाठी सुवर्ण संधी. संधीचं सोनं करत असताना 2 धावा. 2 धावांनंतर फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की 58 धावसंख्या. 4 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 4 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की 58 धावसंख्या. एक चांगली रणनीती बघायला भेटते आणि चांगली रणनीती बघायला भेटल्यानंतर तिलोळी संघ उर्वरित 12 चेंडूमध्ये किती धावा गोळा करेल याकडे तमाम क्रीडारसिकांचं लक्ष लागलेलं आहे. क्रीडा रसिक या क्रीडा नगरीमध्ये एन्जॉय करण्यासाठी येतात. कालचा दिवस देखील अतिशय शांत स्वभावाने सामने समाप्त झाले. आज दुसऱ्या दिवसाकडे आपण वाटचाल करत असताना अद्याप सूर्य देवताचं दर्शन नाही. ढगाळ वातावरण, सागराचं पाणी कधी आटणार नाही, क्रिकेटचा नाद कधी संपणार नाही. हा जन्म काय मित्रांनो, 1000 जन्म झाले तरी क्रिकेटची आवड कधी संपणार नाही. आज आपण थेट लाईव्ह ऍक्शन मध्ये आहोत. जीटीसी लाईव्ह या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा. जीटीसी लाईव्हचे प्रोपा फायटर आपण बघतो की नक्कीच मिस्टर जल्पेश भोईर सर यांनाही देखील त्रिवार मुद्रा करूया. पहिला चेंडू सरळ बॅटने चांगला फटका. डीप लॉंग ऑफ लॉंग स्टॉप मध्ये चेंडू येतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटतंय. त्या सुवर्ण संधीचा फायदा घेताना 2 धावा येतात खात्यामध्ये. काय जबरदस्त क्रिकेट बघायला भेटतं आणि चांगलं क्रिकेट बघायला भेटल्यानंतर याच क्रिकेटचा आस्वाद घेतो आपण. अनेक ठिकाणी चांगल्या स्पर्धा, परंतु नक्कीच दिंडोरीमध्ये ही एक भव्य दिवस स्पर्धा विळवणीच्या गावामध्ये आणि याच स्पर्धेचा आपण एक महत्त्वपूर्ण आस्वाद घेण्यासाठी सज्ज आहोत. स्टेप आउट झाला. बिग फटका येतोय. स्टंट अट डिलिव्हर्ड अन द आर्मी आयर्न हँडसम. यस दिस इज द सुपर सिक्स.
यादव खेळतोय 45 धावांवरती, सफल झाला होता फलंदाजांनी, सफल झाल्यानंतर आपण पाहतोय की निकेता चेंडूपळीचं चांगलं कॉन्टॅक्ट झालं. तत्पूर्वी बघतोय की शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं जाईल तोपर्यंत एक धाव घेण्याची जबाबदारी स्वीकारली. एके धावानंतर धावसंख्या 71. यादवची वैयक्तिक धावसंख्या आपण पाहू शकाल 46 धावसंख्या. 50 धावा पूर्ण करण्यासाठी, आपले अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 4 धावा दूर. याही वेळेला मोठा फटका आहे. फक्त की याच गोलंदाजाच्या डोक्यावरनं चेंडूला खेळून काढलंय आणि गोलंदाजाच्या डोक्यावरनं चेंडूला खेळून काढल्यानंतर एकच धाव. हवा जोरदार मित्रांनो चालू आहे आणि हवा जोरदार चालू असताना फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की 72 धावसंख्या. एक फलंदाज बाद झालाय. दोन फलंदाजांची काय जबरदस्त रणनीती आणि रणनीती जबरदस्त बघायला भेटल्यानंतर पुढचा चेंडू शॉट चेंडू ऑन साइडला. यावेळेला बॅकवर्ड फाइनलिंग क्षेत्रामधून चेंडूला खेळून काढतोय. बॅकवर्ड फाइनलिंग क्षेत्रामधून चेंडूला खेळून काढल्यानंतर चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय डीप मध्ये. 2 धावा तर निश्चितपणे आपण पाहू शकाल. 74 धावसंख्या. एक प्रमुख फलंदाज बाद झालेला आहे. शेवटचे 6 चेंडू. यावेळेला नक्कीच पहिला चेंडू जबरदस्तरित्या हाताला, कारण की नक्कीच धावसंख्या 74. एक फलंदाज बाद, 9 विकेट अद्याप हातामध्ये. आणि त्यानंतर बघायचं की सुनील आहे स्ट्राइक एंडला, यादव नॉट स्ट्राइक एंडला तिलोरी संघाचा. राईट आउट विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू. ओहो, याही वेळेला काय चेंडू सोडलाय. बघतोय की नक्कीच धाव घेण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. बॅक टू द फील्ड अँड इज गॉन. दुसरा विकेट. नवीन फलंदाज जायचा आहे मैदानाच्या आतमध्ये मिस्टर संतोष. प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात या क्रीडा नगरी. आपण बघतो की नक्कीच या ठिकाणी जमलेला सर्व क्रीडाक्षकांचं आपण सहर्ष स्वागत करूया. राष्ट्रवादी चषक 2022 पर्व पहिलं. याच पर्वातील मात्र आपण पाहू शकाल की अक्षरशः दुसऱ्या दिवसातील हा पहिला सामना पहिल्या विनिंगचा आणि पहिल्या विनिंगचा डाव सुरू असताना आतापर्यंत हा पहिल्या विनिंग मध्ये 5.2 चेंडूचा खेळ झालेला आहे. फलकावरती धावसंख्या आपल्याला बघायला मिळते 74 धावसंख्या. प्रमुख 2 फलंदाज बाद. यादव सारखा फलंदाज अद्याप स्ट्राइक एंडला पाहू शकाल. अगदी अर्धशतकाच्या जवळ आहे. 2 धावा दूर अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. चित्र कसं निर्माण करेल यादव. बिग फटका, सरळ बॅट, चांगला फटका, डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळते. आणि त्यानंतर नक्कीच दुसऱ्या धावासाठी मार्गस्थ असताना फलंदाज बाद असेल, कारण की स्ट्राइक घेणं गरजेचं होतं यादवसाठी. यादव खेळतोय 49 धावांवरती. नवीन फलंदाज बाद झालेला आहे. चला नवीन फलंदाज लगेच जायचा आहे मैदानाच्या आतमध्ये तिलोरी संघ. पंच्याहत्तर धावसंख्या. नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर पांडुरंग. शेवटच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक. पहिल्या 2 षटकामध्ये 29 धावसंख्या आली होती. त्यानंतर नक्कीच थोडासा स्टॉप देखील केलाय. सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, याला तुमचा आमचा नमस्कार. आणि तुमचा आमचा नमस्कार असल्यानंतर याच अनुषंगाने आपण पाहू शकाल की पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यॉर्क करण्याचा प्रयत्न केला होता. इनसाइड आउट एरियामध्ये डीप लॉंग ऑफ आणि मिड ऑफच्या क्षेत्रावर चेंडूला खेळून जातोय. ब्रँडेड फटका येतोय आणि त्यानंतर या ठिकाणी अर्धशतक पूर्ण करण्याचा मान मिळवतोय मिस्टर यादव. टाळ्यांचा गजर ऐकायला मिळतोय. गुड बॅटिंग, गुड लक, ग्रेट विनिंग. वन साइडला बघायचं आहे की नक्कीच जबरदस्त बिग प्रहार येतो आणि बिग प्रहार येत असताना चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी.
या चौकाराने दापलवरती धावसंख्या बघायला मिळते 83 रन. शेवटचा चेंडू शिल्लक. एका बाजूला आहे तो नाईकवाडी बी संघ, दुसऱ्या बाजूला आहे तो तिलोळी संघ प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत 83 धावसंख्या. स्टेप आउट झाला. सरळ बॅटिंग, लांब लचक बिग प्रहार. चेंडूला पाठवलं षटकारासाठी. ग्रेट विनिंग, ग्रेट फिनिश. धावसंख्या 89. 90 धावांचा लक्ष्य जिंकण्यासाठी ठेवलेला आहे ते नाईकवाडी बी संघाला. मित्रांनो, कुणी कुठे जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. क्रीडा रसिकांसाठी जल्लोष आहे भिवंडीच्या मैदानाचा. आणि त्यानंतर नक्कीच यादव यांची तुफानी फलंदाजी. 63 धावांवरती नोट आउट राहिला. काय षटकार, काय चौकार. षटकार चौकारची आतषबाजी केला आणि त्यानंतर आपण पाहू शकाल की 90 धावांचं लक्ष अपोजिट नाईकवाडी बी संघाला. अप्रतिम फटका. या ठिकाणी 6 धावा. 6 धावानंतर नक्कीच संघाचं खातं, वैयक्तिक खातं ओपन करतोय मिस्टर गोरख नावाचा हा खेळाडू, हुशार तज्ञ. षटकातील तिसरा चेंडू या वेळेला सुपर लाईन वरती चेंडूला सोडलाय. तिलोळी संघाच्या वतीने गौरव करतोय गोलंदाजी. माफ करा, या ठिकाणी गोलंदाज आहे तो योगेश. याने आपल्या संघाचा डाव तर सांभाळण्याचं कार्य केलं होतं, परंतु त्यानंतर दीर्घ वेळ क्रीजवरती टिकून राहिला नाही. त्यानंतर यादव या फलंदाजाने अतिशय दमदार फलंदाजी केली आणि यादव या फलंदाजी दमदार फलंदाजी करत असताना 63 धावांवरती नाबाद राहिला यादव. लेगॉफ ब्रेक करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेला नक्कीच सुंदर चेंडू हातालाय आणि सुंदर चेंडू हातात असताना शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आव्हान आहे 90 धावांचं. की जिंकणारे कधी शांत बसत नाही आणि शांत बसणार कधी जिंकत नाही. तुमचं अस्तित्व तुम्हाला निर्माण करायचं आहे. कोहोर बी संघ हा देखील या ठिकाणी विराजमान होतोय. कोहोर बी संघाचा शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय. स्टेप आउट झाला. बिग फटका खेळण्याची पूर्व तयारी. चेंडू फळीचं मिलन झालं नाही. 5वा चेंडू डॉट. आणखी गुडघ्याच्या खाली राहिलेला चेंडू. या ठिकाणी चेंडू फळीचं समन्वय झालं नाही. सुंदर चेंडू. आमचे डीजे ऑपरेटर मिस्टर पप्पूभाई हे देखील सकाळच्या सत्रामध्ये जॉईंट आहेत. त्यांचंही देखील मी शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय. शेवटचा चेंडू शिल्लक. Right arm over the wicket.
यावेळेला कुठल्याही प्रकारचा समन्वय झाला नाही. सुंदर षटक हाताला काय प्रेशर मध्ये जबरदस्त पहिलं षटक हाताला आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एक षटकार येऊन देखील 7 धावा येतात 6 चेंडूमध्ये. सुंदर गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. देऊया डीजे संधी. कमान डीजे. दुसरा गोलंदाज गोलंदाजी मार्कोची तयारीमध्ये. पहिला चेंडू शॉर्ट चेंडू ऑन साइडला सक्सेसफुल वंडरफुल ब्युटीफुल हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात फलंदाज बाद. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये सुंदरपणे झेल टिपलाई. पहिला फलंदाज बाद झालेला आहे. यावेळेला आपण पाहू शकाल की नक्कीच पहिला फलंदाज बाद झाला मिस्टर गौरव, कारण की 7 धावा काढून बाद झालेला आहे. आणि 7 धावा काढून बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये. नायकवाडी बी संघाचा दत्तू. लक्ष मोठा आहे. त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचं धाडस आहे की नाही चांगली गोलंदाजी देखील बघायला भेटते. आणि चांगली गोलंदाजी देखील बघायला भेटल्यानंतर 0-2 नंबरची जर्सी प्रदान केलेला यादव ज्यांनी महत्वपूर्ण 63 धावांची खेळी केली. शॉर्ट चेंडू यावेळेला नक्कीच चान्स घेतलाय. आणि की ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये नक्कीच ते तरा रफ्तार मध्ये चेंडू जाईल यामध्ये शंका नसेल. ब्रँडेड फटक्यासाठी चेंडूला पाठवलं. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावा. चार धावांनंतर धावसंख्या बघायला भेटते ती 11 धावसंख्या. मोर नाचतोय वनात कोकिळा गाते रानात. चेंडूफळीचा खेळ तुमच्या आमच्या मनात आणि चेंडूफळीचा खेळ हा तुमच्या आमच्या मनात असल्यानंतर या चेंडूफळीच्या खेळाला खूप काही मोठं प्राधान्य भेटलं जात आहे. आणि त्याच प्राधान्याला आपण बघतो की नक्कीच उजाळलेला हा मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे. त्या मनालाही भाव कळाले शब्द सुमनांच्या परिजताचे. यावेळेला पुढचा चेंडू हलकासा येत होता. नक्कीच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू आला नाही. चुकी झाली. चुकीला माफी नसते क्रिकेटच्या खेळामध्ये. एक धाव तर आहे. एके धावाची भर पडत असताना स्ट्राइक इनला रोटेट करतात दोन्ही फलंदाज. धावफलकावरती धावसंख्या पाहू शकाल की यावेळेला 12 धावसंख्या. स्ट्राइक इनला पोहोचतोय दत्तू. आणि यादव आपल्या षटकातील जवळजवळ 4था चेंडू घेऊन जाण्यासाठी सज्ज झालेला आहे. शॉर्ट चेंडू यावेळेला नक्कीच आपण बघतो की बिगेस्ट फटका डीप मिड विकेटच्या रिजन मधून चेंडूला घेऊन जातोय. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क मध्ये 6 धावांसाठी. सुपर फटका 6 धावा. 6 धावानंतर आपण बघतो की नक्कीच धावसंख्या 18 बघायला भेटते. कारण की या मैदानावरती 117 धावा निघू शकतात. यावेळेला वाईटचा कालचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवला होता. नक्कीच जलालपूर संघाने कालचा दिवस गाजवला होता. तो आपण बघितलं होतं की रवळगाव संघाने. परंतु दोन संघांपैकी एक संघ मजल मारे. टायमिंग जुळला आणि टायमिंग जुळल्यानंतर पाहतोय की नक्कीच चेंडू जातो सीमारेषा लगत. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय त्या ठिकाणी. परंतु त्यानंतर चेंडू सीमारेषा पार होतोय. चौकार. संख्या दत्तू आणि त्याचा साथीदार असेल तो आपण बघतो की नक्कीच योगेश खेळतोय 5 धावांवरती. दत्तू खेळतोय 10 धावांवरती. एक षटकार एक चौकाराचा समाविष्ट. पॅड लाईनवरती येणारा चेंडू अक्रॉस लाईन जाऊन खेळण्याची पूर्व तयारी. थाई पॅडला चेंडू लागला हे पंचांनी नमूद करून दिले. आणि त्यानंतर आपण पाहू शकाल की 2 षटकाचा खेळ समाप्त. 23 धावसंख्या. दोन्ही संघाचा ग्राफ जर आपण बघितला तर 2 संघाच्या ग्राफ मध्ये आपण विचार केला तर केवळ धावसंख्या 29 होती. कुठल्याही प्रकारचा फलंदाज बाद झाला नव्हता तिलोरी संघाचा. यावेळेला प्रत्युत्तर देताना 2 षटकाचा खेळ समाप्त.
तीन चेंडू अद्याप 3 चेंडूचा खेळ शिल्लक आव्हान आहे ते 90 धावांचा आणि 90 धावांचा आव्हान असल्यानंतर त्या 90 धावांचा पाठलाग करताना संघ डगमगेल का हिमराज वागेरे कालच्या दिवसातील मात्र नक्कीच बक्षिसाची खैरात करणारे आपल्याला मात्र बघायला मिळतात आजच्या दिवसामध्ये देखील मात्र नक्कीच शेवटच्या मोमेंटला बक्षीस लावतील फाईटचा कॉल येतोय पंचांकडनं यावेळेला स्लोअर गतीमध्ये परिवर्तन हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे फलंदाज बाद होतोय दुसरा नायकवाडी बी संघाचा हा दुसरा फलंदाज बाद होतोय देऊया डीजेला संधी ऐकूया सुमधुर संगीत यानंतरचा सामना हिरडी विरुद्ध फणसपाडा टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे हिरडी विरुद्ध फणसपाडा हिरडी विरुद्ध फणसपाडा टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे स्टंपच्या बाजूने यावेळेला नक्कीच हा चेंडू मात्र खेळून काढण्याची पूर्व तयारी करत असताना डायरेक्ट हिट झालं असतं तर फलंदाज बाद झाला असता परंतु या ठिकाणी नक्कीच आपण बघतो की दुसऱ्या धावेसाठी मार्गस्थ झालेला आहे गुड रनिंग बिटवीन द विकेट या वेळेला आपण बघतो की नक्कीच समोरच्या बाजूला चेंडू खेळून काढण्याची पूर्व तयारी करत असताना आपण पाहू शकाल की नक्कीच औपचारिकता आहे या खेळामध्ये असं दृश्य चित्र बघायला भेटतंय धावसंख्या 28 90 धावांचं लक्ष आणि 90 धावांचं लक्ष लागत असताना त्याचा पाठलाग करताना आतापर्यंत 3 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे एक धाव निश्चितपणे येते सकाळचा सत्र आहे अलोट गर्दी प्रेक्षकांची बघायला मिळते कारण की नक्कीच या विभागामध्ये अतिशय ही नामवंत स्पर्धा आणि नामवंत स्पर्धा असल्यानंतर या नामवंत स्पर्धेचा आपण मात्र नक्कीच पूर्णपणे दृश्य पाहू शकाल समोरच्या बाजूला फलंदाज स्ट्रगल झाला होता आणि स्ट्रगल होत असताना पाहतो की नक्कीच सुंदरपणे क्षेत्ररक्षण डीप मध्ये बघायला मिळते दुसऱ्या धावासाठी प्राधान्य दिले जाते आणि दुसऱ्या धावासाठी प्राधान्य देत असताना 2 धावा तर पूर्ण 2 धावानंतर प्रगती धावसंख्या आपण पाहू शकाल की 31 धावसंख्या अद्याप शेवटचे 4 चेंडू शिल्लक 5व्या 4थ्या षटकातील हाणामारी करावी लागेल नक्कीच मोठे फटके मारण्याची पूर्ण जरूरत आहे आणि त्या जरुरीनुसार मोठे फटके येतील का शॉर्ट चेंडू ऑन साइडला फ्लडचा फटका आणि पुलचा फटका बघायला भेटणार थोडीशी जलद गतीने घाई करण्याची गरज नव्हती परंतु नक्कीच जलद गतीने आलेला क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण बघायला भेटला आणि खराब क्षेत्ररक्षण बघायला भेटल्यानंतर 2 धावा येतात चारी बाजूला आपण पाहू शकाल राष्ट्रवादीचे झेंडे बघायला भेटतात समोर एक बॅनर लागलेला आहे सोनेरी पिवळी गुलाबी हिरव्या पट्टीने हे मैदान सजलेलं आहे 5 रंगी नक्कीच कलरने रंगाने हे मैदान सजलेलं आहे या वेळेला सुपर बॉलिंग चान्स नाही प्रत्येक दिवसाची सुरुवात होते सूर्य देवताच्या सोनेरी किरणाने आणि नक्कीच आजच्या दिवसाची सुरुवात झाली या चेंडूफळीच्या खेळाने षटकातील चेंडू टाकून झाले ते आपण पाहतो की 4 अद्याप 2 चेंडू खेळ शिल्लक जीटीसी लाईव्ह या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा एक चांगली स्पर्धा पहा या स्पर्धेचे पहिलं या फलंदाज बाद ओके
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किशन ललकार करेल का, प्रतिकार करेल का, सक्तीचा संचार करेल का, परंतु नक्कीच यावेळेला आपण बघतो की नक्कीच सुंदर चेंडू हाताला आणि सुंदर चेंडू हातात असताना षटकामध्ये चेंडू टाकून जाते 5 शेवटचा चेंडू शिल्लक. टर्निंग पॉइंट वरती आपण पाहू शकाल की नक्कीच चांगली फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला हा फलंदाज मध्ये चेंडूला घेऊन करतोय. क्षेत्ररक्षक तैनात असेल आणि क्षेत्ररक्षक तैनात असताना चेंडू जातोय त्या ठिकाणी बघतो की नक्कीच खाली स्थानामध्ये चेंडू लँड होतोय. चेंडू सीमा रेषा पलीकडे लॉंग लेग सीमा रेषा पार 4 धावा. या चौकाराने धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते ती 37 धावसंख्या 37 विकेट गेल्या ते आपण पाहू शकाल की तीन फलंदाज बाद झालेत आणि नक्कीच 53 धावा अद्याप लागतात जिंकण्यासाठी. 11 नंबरची जर्सी परिधान केलेला हा गोलंदाजी मार्क होती तयारीला लागलेला आहे. 10-12 फलंदाज टार्गेट राईट मोर द विकेटच्या बाजूने बघायचं की नक्कीच या ठिकाणी कशा प्रकारे गोलंदाजी करेल आणि फलंदाज चान्स तर घेतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने चेंडू सोडला जातोय. सुपर बॉलिंग, गुड कमबॅक. चेंडू पडतोय, स्विन होतोय. जो स्वप्नावर जगतोय त्याला जग असते. स्वप्न हेच यशाचं पहिलं पाऊल असतंय मित्रांनो. आणि त्यानंतर आपण पाहतो की नक्कीच स्वप्न कुठल्या संघाचं आहे आजच्या दिवसामध्ये, कारण की हे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक संघ कंबर बांधून या मैदानावरती मात्र तयार असेल की हा लढा अस्तित्वाचा आणि लढाई अस्तित्वाची खेळण्यासाठी सज्ज असलेले सर्व संघांना शुभेच्छा तर आपण देतोय. कॉटन बॉलची सुवर्ण संधी होती. सरळ बॅटने खेळून काढलेला फटका 1 धाव येते आणि 1 धावासाठी मार्गस्थ असताना आपण पाहतोय की धावसंख्या 1 ने पुढे जाते. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की 38 धावसंख्या 5वा षटक सुरू झालेला आहे. 2 चेंडू अद्याप 4 चेंडू राखे शिल्लक. ही धावसंख्या. सुंदर गोलंदाजी थोडासा नक्कीचा सोनेरी किरणाच्या जी पडलेली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी कोवळ्या उन्हाचा आस्वाद घेताना क्रीडारशी, कारण की कालच्या रात्रीमध्ये आपण बघितलं होतं की नाशिक सारख्या विभागामध्ये जोरदार पाऊस झाला आणि जोरदार पाऊस झाल्यानंतर पुन्हा एकदा पावसाचं व्याप्त येते की काय असं चित्र वाटत असताना थोडंसं ऊन देखील बघायला भेटतंय, कोवळं ऊन. आणि त्या कोवळ्या उन्हाचा आस्वाद घेताना माझी क्रीडा राजे पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी. मी सांगितल्याप्रमाणे की औपचारिकता आहे या मॅच मध्ये आणि औपचारिकता असल्यानंतर षटकातील चेंडू टाकून जाते. 4 चेंडू मध्ये खर्च केली ती केवळ 1 धाव. अद्याप 2 चेंडू राखे शिल्लक. काय चांगली गोलंदाजी. सुंदर ट्रॉफीज प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, 8 पारितोषिक आणि 8 पारितोषिकाची ही स्पर्धा आपल्याला सौजन्यपूर्ण बघायला भेटते. यावेळेला हा चेंडू पडतोय, अतिरिक्त उसळी घेतोय. वाईटचा इशारा येतोय पंचांकडनं. पंचांचं कार्य करू द्या आणि त्यानंतर गोलंदाजाला इशारा केला असेल की हा देखील चेंडू तुला पुन्हा टाकायचा आहे. क्रॉस लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूपळीचा समन्वय झाला नाही. सुंदर चेंडू हाताला आणि सुंदर चेंडू हातात असताना आपण पाहतोय की या ठिकाणी पूर्णपणे धावसंख्या स्टॉप होते. धावसंख्या 39. जी चांगली फलंदाजी बघायला भेटली अपोजिट संघाकडनं जर विचार केला तर यादव सारखा फलंदाज चमकला होता, धमकला होता. एक सुंदर कार्य केलं. 63 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. षटकार चौकाराची आतषबाजी बघायला भेटली. जर कालचा खऱ्या अर्थाने मित्रांनो तुम्ही जर दिवस बघितला असतात तर कालच्या दिवसामध्ये नक्कीच 50+ षटकार लागले होते याच मैदानावरती. काय जबरदस्त प्रत्येक संघाने घनघाती फलंदाजी केली. मोठा स्कोर उभा करण्यामध्ये यश आला. शेवटी पिंपळणारे संघाने आपले वर्चस्व गाजवलं. हो यावेळेला स्लोअर 1 गतीमध्ये परिवर्तन. अगदी शेवटच्या मोमेंटला चेंडूला अतिरिक्त उसळी प्राप्त केली आणि षटकाची समाप्ती देखील झालेली आहे. षटक क्रमांक आपण पाहू शकाल की 5 षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 39. औपचारिकता आहे या खेळामध्ये. रेडी राहायचे आहे 2 पुढचे संघ. समोरच्या बाजूला प्रेक्षकांची अल्लोट गर्दी बघायला मिळते. 02 नंबरची जर्सी परिधान केलेला गोलंदाजी मार्क होती. लेग ऑफ ब्रेक चेतन, नवीन चैतन्य, नवीन एक मनामध्ये जिद्द घेऊन आलेला हा गोलंदाज.
पहिला चेंडू वाईट. दोन्ही पंचांचं देखील सरचं स्वागत करूया. आमचे गुणलेखक यांचं देखील मी शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटच्या बाजूने. पुढचा चेंडू समोर चेंडू लागून करतोय. औपचारिकता आहे. स्थिती सुकून गेली. पाऊस पडला तरी त्या पावसाचा कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही. पूर्णपणे स्थिती सुकून गेली. कारण की ज्याला सांगितलं जाईल की मनमती यांचे तेज घेऊन क्रिकेटच्या खेळाची रांगोळी काढून जमलेल्या सर्व क्रीडाक्षकांना आपण मात्र त्रिवार मुद्रा करतोय वारंवार. आणि त्याच अनुषंगाने बघतो की पुढचा चेंडू बघायचा आहे की नक्कीच लाडक्या क्रीडा प्रेक्षकांच्या नक्कीच अभिवादनासाठी हा षटकार असेल. डीप लॉंग ऑन वर चेंडू खेळून करतोय. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क मध्ये. 6 धावा. याही वेळा सुपर बॉलिंग. धाव घेण्यासाठी मार्गस्थ फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. आउट होते फलंदाज. 3 चेंडू अद्याप 3 चेंडू खेळ शिल्लक. आउट नाही. यस ओके. वाईटचा कॉल येते पंचांकडून आणि वाईटचा कॉल येत असताना बघतो की नक्कीच चारी बाजूला टपऱ्या देखील फुललेल्या आहेत. बघायचं आहे की सकाळच्या सत्रामध्ये नाश्ता पाण्याची जर कोणाला गरज असेल तर नाश्ता पाणी करून घ्या. खाप्या मित्रांनो, मजा करा, परंतु पैसे द्यायला विसरू नका. आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतो की नक्कीच सुंदर चेंडू आणि सुंदर चेंडू हातात असताना 2 चेंडू खेळ शिल्लक शेवटच्या षटकातील. क्रिकेटच्या खेळाचा मात्र एक सुंदर आस्वाद घेताना आपण शॉर्ट चेंडू ऑन साइडला पुलचा फटका बघायला भेटला नाही. शॉर्ट गलीच्या क्षेत्रामध्ये चेंडू निसरता होतो आणि शॉर्ट गलीच्या क्षेत्रामध्ये चेंडू निसरता झाल्यानंतर डायरेक्ट हिट फलंदाज बाद. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी घाई करून जायचं आहे फलंदाज. आपण पाहतो की जीटीसी चॅनल या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा. जीटीसी चॅनल म्हणजे महाराष्ट्रामधला एक सुप्रसिद्ध चॅनल, ज्या चॅनलनी नुकतीच झालेली भिवंडी सारख्या ठिकाणी अंजूर या ठिकाणी जी एक मोठी स्पर्धा होती खासदार चषकाची, आणि त्या खासदार चषकामध्ये जे व्ह्यूअर्स भेटले होते 78,510 हा रेकॉर्ड प्राप्त केलेला आहे. नो बॉलचा कॉल आणि नो बॉलचा कॉल असताना आपण पाहतोय की या ठिकाणी नक्कीच फ्री हिटचा देखील कॉल असेल. शेवटचा चेंडू यावेळेला वाकून झुकून फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना आपण पाहतो की सामना जिंकलाय. चला सेकंड घेण्यासाठी जायचं आहे. सेकंड घेण्यासाठी जायचं आहे. लाईन अप करून मात्र सेकंड घेण्यासाठी जायचं आहे की विनंती असेल कोर कमिटीच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने एक सूचना येते की नक्कीच आपण मात्र सेकंड घेण्यासाठी जायचं आहे. नाईकवाडी बी संघ लाईन अप करून मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. हिरडी संघ जर उपस्थित झाला असेल तर या ठिकाणी टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा. हिरडी संघ दिलेल्या वेळामध्ये हिरडी संघ उपस्थित झालाय की नाही. हिरडी संघाला विनंती करतो की हिरडी संघ जर उपस्थित झाला असेल तर टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे.